मला असं वाटतं लाडक्या बहिणी किती कमी झाल्या हे जरा बघितलं का? निवडणुकीपुरती लाडकी बहीण आणि या राज्यातल्या बहिणीवर अन्याय अत्याचार करणं ही लाडकी बहीण यांना लकला. परंतु किती लाडक्या बहिणी इलेक्शन झाल्या 9 लाख कमी झाल्या, आता 26 लाख कमी करायचे आहे. आणि मंत्री राजरोसपणे म्हणतात की लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचा विकास खुंटलेला आहे. आणि मग ही तरी लाडकी बहीण आपण म्हणतो. मला असं वाटतं इलेक्शनच्या संदर्भात हे फंडे आहेत. एका वेळेस लोक भुलत असतात, नेहमी अशा योजनेला लोक भुलत नसतात असं मला तरी वाटतं. बच्चू कडू आज म्हणलेले आहेत की त्यांना जे 10,000 मतं मिळणार होते ते गायब करण्याचा त्यांना ऑफर होती, असं त्यांनी गौप्यस्फोट केलेला. हे बघा, आज देशामध्ये या विषयावर चर्चा होते की मतचोरीचा प्रकार हा गावोगाव झालेला आहे. आता हरियाणातल्या एका सरपंचाचं उदाहरण तर सगळ्या भारतासमोर आलेलं आहे की याला पडलेले मत दुसऱ्याला, म्हणजे मत चोरी कोणी केली होती? निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी. आणि म्हणून बच्चू कडू जे म्हणतात ते सत्य आहे. आज गावगाव अशा पद्धतीनं कार्यकर्ते मतचोरीचे प्रकार समोर आणतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे आज राहुल गांधी मतचोरीच्या संदर्भात 16 दिवसाची यात्रा बिहारमध्ये करतात. आणि हा विषय एक अतिशय प्रभावीपणे जनतेसमोर आला आहे. लोकशाही धोक्यात आणण्याचा हा प्रकार आहे. तेव्हा बच्चू कडू सारख्यांना पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने अशा योजना, लोकसभेनंतर विधानसभेचे मतदान झालं जे 5-5 वर्षात वाढलं नाही, एवढं मतदान एवढं 3 महिन्यात वाढलं होतं. आणि त्याच्यामुळं हे तर स्पष्ट झालेलं आहे की निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा बटीक बनलेला आहे.